हो, काय सांगाल? आपण आज उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. हो, नक्कीच. आजच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं की अशा लोकांना संधी मिळाली आहे ज्यांच्या पक्षामध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे आणि मंत्रिपदासाठी काही पदाची गरज नाही आहे असंही लोकांना दिसलं. जे नाव तर शिवसेनेचं आहे पण काम दुसऱ्या पक्षाचं करतात असेही लोकांना मिळालं. असेही लोकांना मंत्रिपद मिळालं ज्यांच्यावरती आक्षेप आहेत, अनेक आक्षेप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. परंतु अशा असताना आम्ही तरुण आमच्याकडून जर आम्हाला जी अपेक्षा होती जर आम्हाला मिळालं नाही तर ते थोडंसं दुःख वाटते. कार्यकर्त्याच्या भावना फार तीव्र नाराज झालेत आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की जर मी पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख समन्वयक असून आणि उपनेता असून जर मी न्याय देऊ शकत तर मीच कशाला हे पक्षाच्या पदावर राहू. तर ठीक आहे म्हणलं, मी आपले राजीनामा पाठवून दिला ना. कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितलं की बा आपण राजीनामा पाठवून दिले आहेत, ते पक्षश्रेष्ठ ठरवेल काय करायचं होतं. राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी आपल्याशी संपर्क साधला का आणि आपली समजूत काढण्याचा प्रयत्न केला का? नाही, आता सध्या मला कोणाचा फोन आला नाही आहे आणि सध्या सगळे मंत्रिमंडळाचे विस्तारात होते आणि माझ्यासुद्धा सगळ्या आमच्या बऱ्याचशा मित्रांना पद मिळालेलं आहे म्हणून सगळ्यांना शुभेच्छा आहे. तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना शुभेच्छा आहे आणि वेट अँड वॉच आम्ही करतो आहे. बाकी अजून बरेचसे काही आहे व्हिडिओवर सांगू. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, नेमकी आता तुमची भूमिका नेमकी काय राहील? राजीनामा दिल्यानंतर मी आधीच सांगितलं की वेट अँड वॉच अजून जसं जसं समोर येईल तसं आपण काय बोलू ना. आपण त्याच्यात बऱ्याचशा काही गोष्टी माझ्या मनात आहेत. आपले प्रश्न बरेचसे प्रश्नाचं उत्तर पण मला द्यायचे, पण वेट अँड वॉच काही दिवस थांबा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.